आंदोलकांच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने हे मराठी जन एकवटलेले असताना त्यांना सकाळपासून ताब्यात घेण्याची कार्यवाही पोलिसांच्या माध्यमातून केली जाते। आता अचानकपणे हे सगळे मराठी लोक जे आहेत आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये असताना ते सगळे जमलेले आहेत आणि थोडीशी बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळते। पुढच्या दृश्यामध्ये आपण पाहतोय की पोलीस आणि आंदोलकांमध्ये थोडीशी झटापट झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आहे। हा जमाव आक्रमक होऊन खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि म्हणून पोलीस त्यांना पहिल्यांदा समजवण्याचा प्रयत्न करत होते। काहीशी झटापट या परिसरामध्ये झाल्याचं पाहायला मिळतं आहे, कारण आंदोलक सुद्धा पोलीस त्यांना आक्रमकपणे अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि अशा परिस्थितीमध्ये जर ही परिस्थिती चिघळली तर अजून त्याला वेगळं वळण मिळू शकतं आणि म्हणून शांतपणे हा आंदोलन कसं थांबवता येईल, सगळ्या आंदोलकांना पार करता येईल यासाठी प्रयत्न सुरू असताना आहे ते पाहायला मिळत आहे। त्यामध्ये तणाव निर्माण होताना सुद्धा पाहायला मिळतो आहे। फक्त मेरा रोड मधील नाही तर मराठी जन जे बाहेर येऊन सुद्धा पाहायला मिळतात, कारण ठाणे असेल, पालघर असेल, नवी मुंबई असेल आणि मुंबईतून शेकडो पदाधिकारी मनसेचे सुद्धा आता मेरा रोड मध्ये येण्यासाठी निघालेले आहेत आणि त्या सगळ्यांना सुद्धा इथे येण्याच्या सूचना मनसेच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून देण्यात आल्याचं कळतं आहे। मात्र इथल्या लोकांना ज्या आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत त्यांना ताब्यात घेतलं जात आहे, त्यांना सकाळपासून वेगवेगळ्या गाड्यांच्या माध्यमातून डांबून त्यांना पोलीस ठाण्यात दिलं जात आहे आणि अशा पद्धतीची दडपशाही आम्ही सहन करणार नाही असं देखील या सगळ्या आंदोलकांचं म्हणणं आहे। सध्या तरी आपण पाहतोय की जी गर्दी जमलेली आहे त्या गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न खरं तर केला जातो आहे। जे वेगवेगळे स्लोगन्स असलेले पोस्टर आहेत ते सुद्धा आंदोलकांच्या हातामध्ये आहेत आणि त्यांना सुद्धा त्यांना दर्शवले जाऊ नयेत यासाठी पोलिसांच्या माध्यमातून हे सगळे प्रयत्न होत असताना ही गर्दी जी आहे ती पांगवली जाते। मात्र आंदोलक ठाम आहेत, त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हा मोर्चा जो आहोत काढणार आहोत अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या मोर्चेकरूंच्या मनामध्ये आहे। मराठी मोर्चा या नावाखाली हे सगळे मराठी जन एकवटलेले असताना 2-3 दिवसापूर्वी जो अमराठी व्यापाऱ्यांचा मोर्चा निघालेला होता त्यांनी जे शक्ती प्रदर्शन केलेलं होतं त्याला तुम्ही परवानगी दिली, मग आम्ही मराठी लोक म्हणून मोर्चा काढत असताना आमची ताकद दाखवत असताना आमची एकजूट दाखवत असताना आम्हाला का अडवलं जात आहे हा एक प्रश्न प्रामुख्यानं या सगळ्या लोकांच्या माध्यमातून विचारला जातोय। आपण पाहतोय हा चिमुकला सुद्धा ही अशी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान करून या मोर्चामध्ये सहभागी झालेला होता। मराठी टिकली पाहिजे